लिंगाचे प्रकार. वचनाचे प्रकार. काळाचे प्रकार. भूतकाळ कशाला म्हणतात? भविष्यकाळ. वर्तमान काळ. शब्दांच्या जाती. नाम कशाला म्हणतात? नामाचं उदाहरण कोण सांगतो? तू सांगतेस. श्रेया सुंदर मेकअप करते. मग यातलं कोणतं आहे नाम? श्रेया. सर्वनाम कशाला म्हणतात? सर्वनामाचं उदाहरण कोण सांगतं? तू सांग. तो गावाला गेला. त्यातलं सर्वनाम कोणतं आहे? तो. विशेषण कशाला म्हणतात? विशेषणाचं उदाहरण कोण सांगतं? निशान छान कीर्तन करतो. त्यातलं कोणतं आहे विशेषण? छान. छान. क्रिया विशेषण. क्रियापद. क्रियापद सांगा. क्रियापदाची व्याख्या. उदाहरण. मांजर डोळे लावून दूध पिते. मग यातलं कोणतं आहे? पिते. पिते. गुड. क्रियापद पिते. क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्ययाचं उदाहरण कोण सांगतं? तू सांगतोस. सांग. मांजर गट गट दूध पिते. क्रिया विशेषण अव्यय. गट गट. त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण कोण सांगतं? तू सांगतोस. प्रथम आईच्या तोंडून आमच्या पुढे आले. त्यातलं शब्दयोगी अव्यय. पुढे. पुढे. उभयान्वयी अव्यय कशाला म्हणतात? उभयान्वयी अव्ययाचं कोण सांगते उदाहरण? कोण सांगते उदाहरण उभयान्वयी अव्यय? सांग. मला भूक लागली. मला जेवण करायचे होते पण आता मला भूक नाही. मग त्यातलं कोणतं उभयान्वयी अव्यय? पण. केवल प्रयोगी अव्यय. कोण सांगते केवल प्रयोगी अव्यय? सांगा व्याख्या. पुन्हा सांगा. उदाहरण. बाबा किती मोठा साप. कोणतं आहे त्यातलं केवल प्रयोगी अव्यय? बाबा. छान.